आगरी समाजात साखर चौथ हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आपण नवी मुंबईतील घनसोलीमध्ये आहोत। गोठिवली गावामध्ये देखील असाच एक गणेशोत्सव साजरा केला जातोय। अनंत चतुर्दशी नंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी जी आहे ती संकष्टी येते। या संकष्टीला जो आहे तो साखर चौथ गणेशोत्सव साजरा केला जातो। आगरी समाजामध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। अशाच एका घरामध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आपण अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि पाळण्यामध्ये जे आहे ते गणपतीला बसवण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीचा गणपती जो आहे तो या ठिकाणी आनंदाने साजरा केला जातो। अनेक भजन कीर्तन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या बरोबर याच कुटुंबातील सदस्य आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल, हा साखर चौथ उत्सव साजरा केला जातो, नेमकं काय महत्व आहे, किती दिवसाचं असतं? हा गणपती उत्सव फक्त 1.5 दिवसाचा असतो, पण हा आलेला पाहुणा 1.5 दिवसाचा आहे। पण हा आम्ही यंदा दुसरं वर्ष आहे। दुसऱ्या वर्षानिमित्तानं आमचा आज या ठिकाणी हे डेकोरेशन आहे। हे आपल्या नवी मुंबईमध्ये जिथं आपली डोंगराची हानी होत आहे, त्याने झाडं पाण्याची हानी होत आहे, त्याकरता हा डेकोरेशन आम्ही दाखवला गेलाय। त्या कारणाने हा डेकोरेशन लोकांपर्यंत पोहोचावा की डोंगर माता आपल्या हे मायबाप आहे, त्या जर त्याच्याने आपली हवा वारा पाणी थांबला जातो, झाडापासून हानी होतो, त्या ठिकाणी झाडं पाणी मग राहिलं पाहिजे, याकरताच हा डेकोरेशन दाखवण्यात आले। म्हणून गणपतीच्या या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम उपस्थित केलेला आहे। आणि ह्याच कार्यक्रमाचे मेन सूत्रधार आहेत गणेश एकनाथ पाटील, तसेच त्यांची घरवाली राजेश्री गणेश पाटील, तसंच मुलगा त्यांचा जय गणेश पाटील, तसं आपली सोनिया गणेश पाटील, तसेच माझी बहीण आहे त्या ठिकाणी वंदना पाटील, तसेच आमचे भाऊ आहेत तिकडचे अरविंद पाटील। तसं असं या ठिकाणी एक कार्यक्रम त्यांनी राबवला आणि सहकार्य केलं। यांच्या सहकार्याने हे कार्यक्रम उपस्थित झालेला आहे आणि हा कार्यक्रम ह्याही केलेला आणि तो त्याचं फळ मला मिळालं जातं। नक्कीच निसर्गाचा संदेश या ठिकाणी या गणेशोत्सवाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या कुटुंबियांतर्फे केला जातोय। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।